नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. वाठार किरोलीत नकाशावरील 18 फूट रुंदीचा रस्ता खुला. तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया पूर्ण. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तसेच कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील वाठार किरोली येथे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला गट क्रमांक 177, 178 आणि 179 मधील नकाशावरील 18 फूट रुंदीचा रस्ता मंगळवारी 6 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात खुला करण्यात आला. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या आदेशान्वये ही कार्यवाही वाठार किरोली येथील मंडलाधिकारी यांनी पार पडली. या रस्त्याबाबत वाठार किरोली येथील सुमारे 21 शेतकऱ्यांनी मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 च्या कलम 5 अन्वये तहसीलदार कोरेगाव यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात एकूण 13 प्रतिवादी होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी आदेश देत संबंधित गट नकाशावरील रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते. रस्ता खुला करताना अडथळा निर्माण करू नये अशी स्पष्ट ताकीदही आदेशात नमूद करण्यात आली होती. अपील कालावधी संपल्यानंतर शेतकरी अमृत मारुती गायकवाड यांनी 28 ऑक्टोबर 2025 रोजी मंडलाधिकाऱ्यांकडे अर्ज करून आदेशानुसार रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी पोलीस संरक्षणात रस्ता प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत असून दीर्घ संघर्षानंतर न्यायालयाने दिलेला निकाल हा आमच्यासाठी मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. महसूल विभाग आणि पोलीस दलाने संयमाने व नियमानुसार कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यवाहीत तहसीलदार डॉक्टर कोडे, रेहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील, वाठार किरोलीचे मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक तसेच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले. तिकडे काय बसलाय फटाफट इकडे घे आलो एक दगड हा बघितलं तीच पैसे आणायला हा इकडचा ट्रॅक्टर आला म्हणजे ह्यो रस्ता नकाशातला नाही, नकाशातला रस्ता इकडून आमच्या ट्रॅक्टर मधला रस्ता हा इकडून गेला ना रस्ता एका बाजून या गटा अंदाजा नाही, या गटामधून रस्ता येणे अपेक्षित आहे. इकडे वहिवाट संपली जास्त ट्रॅक्टर आहे का वहिवाट चालू बांधावून चालू ऍक्च्युली हे गटाच्या आतूनच पडणार आहे. गटाच्या आतून ज्याला त्याला स्पेल नाही आहे. त्यांचा गेट नंबर 177 आहे. 177 हद्द हितच कशी आली ही तुमच्याकडे काय
जागेला तेच विचारलं ना आपण, सर्वे पाहणी केली, तिथं गट बघितला, गटाच्या वहिवाटी बघितल्या आणि त्याच्याप्रमाणे केलं. हेच तर सांगते हो तरी चालतंय ना, आता त्यांचा गट नंबर 177 हित आहे ही तुम्ही वहिवाटीच्या बांधावरनं देणार. वहिवाटीच्या बांधावरनं. हो कुठं रस्ता नाहीच ना. तेच रोप वहिवाटीचं वाट बांधवलं म्हटल्यानंतर ते हद्द हिथं येणार ना, त्यांच्यातनं रस्ता दिसतो तुम्हाला. तुम्ही 73 सांगतात, 73 नाही ही आता 177 ही म्हणू शकते रस्ता माझ्या शेतात नाही. ते विचारलं की, लगतच्या सरकारला विचारलं की, लगतच्या सरकार आहेत ना बाबा. जबाब देऊन दिले माझं नाही बाबा. कोण आहे कोण आहे वर गेलं नाही काय, पण दुसऱ्या माणसाने आठवत नाही, परत रस्ता बंद केला म्हणा, परत अडचण नाही. आता रिस्तर काय करते, बांधापासून नाही आपण इकडे जायचं नाकाच्या रस्ता आपण उभं राहिले आणि सगळे पण आधी का बसून सगळं खाली बाकी आपल्याला प्लेनच करून आणायचं, प्लेन करत आणला दाढी सगळ्या बाबी बिबी उपटायच्या आणि प्लेनच करायचं, इकडनं वाढायचं. माझ्या हात तुम्ही मापलेली आहे माझ्या हात. माझ्या 2 सऱ्या त्यांच्या रानात निघते त्या. ऐकून घे आता, ऐकून घे माझ्या हा त्या 2 सऱ्यानं तुम्ही माप घेणार आहे का पुढं? मग ती साहेब आहे की समोर सांगायची आवाज समोर कशात सांगाय? तुम्ही मोजणी मागवली का? समोर ती कशी काढून देतील तुम्हाला? आता तुझं नसतं कसं मापताय तुम्ही? तसा नाही विषय, आपला विषय नाही. मी काय म्हणतोय, तुमच्या हाती तुम्ही दाखवा. तुमचा विषय काय येत नाही. विषय नाही. हा, मग कशाला तुम्हाला तुमचे हात माहिती आहे का? हा रस्ता खाईनं जाईल कसा?
असं कसं म्हणताय तुम्ही तुम्ही ही तार फुटली त्या का झोपलो जाऊ वरची तार बघा खायची तार बघ फुटायची आणि कोणी फुटली होय? तुम्हाला तोवर आली. अरे म्हणून तर म्हणतोय ना तुला सांगितलं म्हणून म्हणतोय मोजणी मागवायची नाही इतकी दिवस वर्ष झाले धरपडतो ह्याच्यात आली 5 वर्ष झाली ह्याच्यात धरपडतो वाटत एक का दोन गावापासून आला इथं मोजणी मागवायची आणि त्या सरकारला सांगतो सरकार मोजणी मागवायची आहे त्यात सर्वांना मला आत जर इकडे निघतंय की नाही तर तुम्ही याची हद्द काय मोजणी करून निघणार त्यासाठी तर तुम्हाला इकडे बोलवलं ना. नाही हा कब्जा रस्ता खुला का नाही बोलले हद्द काय मोजणी आलेली नाही रस्ता अडवला नाही तर खुला कसं नाही करायचं? रस्ता कोणी अडवला नाही. आपण येऊन गेलेत ना आदेश आला म्हणजे नाही असा अर्थ झाला ना आपण फक्त आदेशाप्रमाणे काम करतो. मी जर माझी हद्द सांगतो तर तुम्हाला इथं मला पण location वहिवाट पाहिजे. दिसतेच की हो तुम्ही सांगणार आणि म्हणजे प्रत्यक्ष मी पण जागेवर आहे की इथं ऑफिसमध्ये बसून आपण बघितलं असतं ते एक गोष्ट वेगळी होती. मोजणीच करून घ्या ऑलरेडी हा नमस्ते हो येतो थोडं काढा मागणी 3च गटाची आहे. जास्त जेवढी मागणी असेल आणि जो आदेश असेल सांगतोय ना. शेवटी हे बघ काय निर्णय तुम्हाला बसून आता तुमच्या अंतर्गत करायचे आमच्या नियमानुसार जर बोलायचं म्हणलं तर त्यांनी हद्दी दाखवल्या त्या हद्दीप्रमाणे आता तुम्ही तुमचा रस्ता करू शकता. अंतर्गत तुमचं काय असेल की बाबा बसून तुम्हाला काही गोष्टी कसं करायचं काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यात आम्ही काय पडणार नाही. आता मला तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं ही जी कारवाई ती आता संपलेली. ठीक आहे. रस्ताच नाही ठेवलाय नाही. कुठे चालणार मोबाईल किसं नाही रे ठेवायला.
टाकते नंबर काय आलंच कसं आहे आम्ही मोजणी आणल्यानंतर तर तुला कळणारच आहे. हे नाही आता काय डोकं आम्ही मोजणी आणल्यानंतर तर तुला कळणार. मला कुठं काय माझा काही संबंध त्याचं नाही 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 तुला आवडून मी तुला आणून माझा दाखवणार. काही संबंध नाही तुला तिकडं आता आला आम्ही नाही आम्ही आपलं सामंजस्यपणा आणून जाऊ द्या. झाडं नाही त्यांची झाडायची ती होय. आपण काढता का ती? त्या माणसाला बंदच करा. त्यांना बंदच करा तर येऊनच घेऊ नका. आता शिवा शिरणार किती हदीत कुणाच्या रस्त्याला मला सुद्धा बंद करा. आता बंद झालं हां खरं सांगतो मी मला सुद्धा बंद करा. नाही 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 बसून प्रत्येकाला काळजी पाहिजे का नाही? सगळे तुमच्या अधिकच असतात ती आता मला ते येणार आता हे मला कशी देते का हे मला देऊन देते कुठे असतात ते मला कधी कुठे येऊन देते अरे बंद केले मोठं होईल बंद आहे बंद केली ना मग साहेब इकडे माझा काही संबंध मी वाटते घरी मला माहिती होती मी काय ते सांगितलं वाटतं त्यांच्या म्हणजे त्यांचं काही विषय आपल्याला काय माहिती नाही अलीकडे जायला मित्र ते नुकसान कमी होते बरं का तिकडे नको जाऊ. पलीकडे नेऊ नका रस्ता खुला करायचा चाललाय